अरे गोविंदा रे गोपाला, अरे गोविंदा रे गोपाला, इथल्या ताईला वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका. इथल्या ताईला वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका. गौरव दुसऱ्या गल्ल्यात बघायला गेलं तर हाताच्या बोटावर मोजण्यात की मुलं तिकडे ग्रॅज्युएशन करतात किंवा धंदे किंवा काय असतात, पण डोंगरी गल्लीमध्ये मोठ्या संख्येने धंदे आहेत तिथे, तसेच सर्व्हिस करणारे तसेच शिकणारेही मोठे आहेत. त्या म्हणून तर डोंगरी गल्ली ही वर्सोवातली सगळ्यात मोठी, अगदी म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या, फायनान्शियली तसेच एज्युकेशनच्या दृष्टीने ही सगळ्यात सुधारलेली गल्ली आहे. तसंच इकडचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इकडे, माझा इथे जन्म झाल्याने मी इकडची माहेर कणीण आहे. माहेर बोललं की आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय माहेर करणे. तसंच माझा जन्म डोंगरी गल्लीमध्ये झाल्याने मला खूप त्याचा अभिमान आहे, कारण जसं आपण म्हणतो की सगळं समृद्ध असं आहे तर डोंगरी गल्ली आहे. मी इथे लहानपणापासून बघितलेलं आहे. एक शिस्त आहे या गल्लीला, शिस्त आहे. तसंच लोकांमध्ये एक ही भावना, एकजुटीची भावना आहे, शिस्त आहे, तसंच एकत्रितपणा आहे. डोंगरी गल्ली ही म्हणजे जशी व्याप्तीने मोठी आहे तशी त्याच्या संस्कृतीने, त्याच्या नवीन नवीन उपक्रमाने, तसेच त्याच्या नवीन नवीन सुद्धा खूप पुढारलेले आहे. कधी पण आपण गावामध्ये बघाल तर नवीन उपक्रम कुठून सुरू होतं त्या डोंगरी गल्ली. तसंच मागच्या हंडीला सुद्धा त्या लोकांची म्हणजे डोंगरी गल्लीची हंडी होती, पण आमच्या भावाने विचार केला की आपण आपल्या या संस्थामध्ये बहिणींना का इन्व्हॉल्व करू नये. तर तेव्हा त्या सुरुवातीला त्या आमच्या भावांनी तो मान आम्हा बहिणींना दिला आणि तेव्हापासून माहेरकरणीची प्रथा सुरू झाली. तसंच दरवर्षी मी असं नाही म्हणणार की गावामध्ये सगळ्याच गल्ल्या चांगल्या आहेत, सगळ्याच अगदी वेल टू डू आहेत, पण तसं बघायला गेलं तर आम्ही बघितले, आमचा डोंगरी गल्लीचा माहेरकरणीचा प्रोग्राम झाल्यानंतर बाकी गल्लीचे पण आम्ही माहेरकरणीचे प्रोग्राम बघितले, पण जी मजा डोंगरी गल्लीच्या माहेरकरणीच्या दिवसाची आहे ती मजा मी आजपर्यंत बघितलेली नाही. खरं की नाही? जसं प्रत्येकाला 9 वर्षांनी दहीहंडीची वाट बघत असतात, तसंच मी अभिमानाने सांगेन की दर वर्षाप्रमाणे 9 वर्षांनी लोक सुद्धा डोंगरी गल्लीच्या माहेरकरणींची वाट बघत असतात की या वेळेला काय नवीन असेल, या वेळेला काय नवीन असेल. तर मी एवढंच बोलेन की मी या गल्लीमध्ये जन्मले आणि माझं माहेर हे असल्याने मला या गल्लीचा खूप अभिमान आहे. तसंच मी माझ्या भावांना आणि ह्या लोकांना सुद्धा देवाकडे प्रार्थना करीन की देव माझ्या भावांचं खूप भलं करो, त्यांच्या धंद्यांना यश देवो, ज्यांचे व्यापार असतील ते भरपूर होऊ दे, सर्व्हिसमध्ये त्यांना अगदी प्रमोशन मिळू दे, शिकणाऱ्या मुलांना अगदी त्यांचं यथोचित त्यांचा सगळं त्यांना मिळू दे. अशा पद्धतीने मी माझे 2 शब्द संपवते. कुठल्याही वयामध्ये असेल, कुठेही असू दे, कानाकोपऱ्यात, वर्सोच्या कानाकोपऱ्यात किंवा वर्सो बाहेरही असल्या तरी या दिवसाला ते आवर्जून उपस्थित असतात की हा सोहळा म्हणजे आमच्या डोंगरी गल्लीचा सोहळा आहे. आणि हे रक्ताचं नातं आज या डोंगरी मंडळाने लक्षात ठेवा. डोंगरी मंडळ एक आपलं घरच आहे असं माहेरकरी समजतात आणि हक्काने येतात. आणि खरोखरच असा सोहळा इतका मोठ्या उत्साहाने, जरी गल्लीचं फंक्शन असलं तरी पण गल्लीतल्या महिला सुद्धा आम्हाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करीत असतात. त्याबद्दल जोरदार टाळ्या त्या सगळ्या महिलांसाठी सुद्धा.
आणि या महिलांच्या वतीनं मित्रांनो आज सन्माननीय या डोंगरी तरुणाचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत चिखले आज इतके गेली कित्येक दिवस आणि याच्या आधी सुद्धा कित्येक वर्ष ते पदावर आहेत, पण आजचा सोहळा त्यांच्या नेतृत्वात पार पडतो आहे. आणि खरंच मला आठवण होईल चंद्रकांत चिखले यांची सुद्धा, त्यांची ह्या संपूर्ण मंडळाचा हयात गेली आणि त्या हयातीतच आज त्यांचा मुलगा आजच्या सोहळ्याला एक नेतृत्व करतोय अध्यक्षपदामुळे. आणि खरोखरच आपण सगळेजण प्रशांत चिखले अध्यक्षपद विराजमान झाले, त्यांचे सर्वप्रथम आपण आभार मानूया. आणि मी विनंती करीन कीर्ती फोका हिला की आपण प्रशांत चिखले यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार प्रगट करूया. प्रशांत चिखले विद्यमान अध्यक्ष. तसेच सेक्रेटरी सन्माननीय जितेंद्र चिंचे यांना सन्मानित करतील पवित्र हेंद्रो. पंकज कोळी यांना सन्मानित करतील रंजिता रागा भगत. सन्माननीय खजिनदार केदार चिंचे यांना सन्मानित करतील दीप्ती भगत. सन्माननीय महेंद्र लडगे यांना सन्मानित करतील अमृता हिरे. सन्माननीय जयेंद्र लडगे यांना सन्मानित करतील प्रतीक्षा ढांगा. नाशिकेश जांगले यांना सन्मानित करतील पूजा बुधा. अच्छा, गौतम भांजी यांना सन्मानित करतील अमृता हिरे. नवीन देव यांना सन्मानित करतील पवित्रा रुपाली. अच्छा, उर्मिला चिंचे यांना सन्मानित करतील कीर्ती फोका. उर्मिला चिंचे या महिला मंडळाच्या अध्यक्ष सुद्धा जोरदार टाळ्यांच्यासाठी. कारण मित्रांनो या सगळ्या 13 कार्यकर्त्यांमध्ये 2 महिला असतात आणि एवढं मोठा फंक्शन सेलिब्रेट करताना या दोघींचा फार सिंहाचा वाटा आहे. जोरदार टाळ्यांच्यासाठी. खूप खूप मेहनत घेतात हे लोक. आणि 11 महिला पण तुम्ही समजू शकता यांचं कार्य कसं असेल. थँक्यू व्हेरी मच. कविता लडगे यांना सन्मानित करतील रूपा. खूप खूप धन्यवाद सर्व कार्यकारी यांचं. तसेच मित्रांनो हा सोहळा पार पडताना गेली कित्येक वर्ष म्हणजे अर्थातच जेव्हा जेव्हा दहीहंडी येते, जो आम्हाला पुढाकार, जो आम्हाला होप्स म्हणतो ना आपण, एक आधार असतो आणि हक्काने आम्हाला आमच्या पाठीशी उभे असणारे सन्माननीय कैलास चिखले या सगळ्या महिलांच्या वतीनं त्यांचे सुद्धा मी आभार प्रकट करतोय. मी पवित्र हेंद्रो यांना विनंती करीन की आपल्या समोर
प्रतीक्षा इच्छिते प्रीत प्रतीक्षा. सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम मी माहेरकरींच्या वतीने हार्दिक आभार देते. त्यांनी आपल्याला या भव्य दिव्य मिरवणुकीत सोहळ्यात सहभागी केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या मंडळाची साथ आपल्याला कायमची लाभो आणि त्यांना सुख समृद्धी मिळो ही मी वेतालदेव चरणी प्रार्थना करते. गोविंदे गोविंदे हंडी कुणाची, गोपाल कृष्ण भगवान की. थँक्यू. थँक्यू. यानंतर पवित्रा हेंद्रो आपल्या समोर 2 शब्द सांगते. पवित्रा. नमस्कार. प्रथम पहिला मी माननीय डोंगरीकरी तरुण मंडळ कार्यकारी यांचे मी आभार मानते. कारण का याने आम्हाला खूप मदत केली आणि सपोर्ट पण केला की आम्हाला टायमाचं पण म्हणजे बंधन कसं असेल हे आम्हाला मंडळाने शिकवलेलं आहे. खरोखरच यांचे खूप खूप आभार. आता मी प्रथम पहिला मी सांगते कैलास काका वर्णामान. जेव्हा माझं लग्न नव्हतं झालं, ही 3री हंडी मला मिळालेली आहे. माझं लग्न नव्हतं झालं त्यापासून आपल्या माहेर म्हणजे मुलींना सुद्धा त्यापासून आपल्याला साथ आहे त्याचा. आणि हा साथ असा सदैव आपल्या पाठीशी राहो हीच प्रार्थना चरणी करते विष्णुराव समोर शपथ. आणि त्याचं म्हणजे सांगायचं असं आहे की आम्हाला आता आपल्या हंडीचं टाइम आला आज आहे. म्हणजे यावर्षी डोंगरीकरांची हंडी आहे तर आम्ही मंडळ आहे जमलेलं. आम्ही म्हणलेलं आणि फक्त एकच फोन कॉन्टॅक्ट करतो. पण कैलास काका कीर्तीला एक फोन करून हे बाबा तुमच्या मंडळांना जमवा, असं ठरवा तसं ठरवा, हे करा ते करा. खरोखर ह्या व्यक्तीने अशी साथ दिलेली आहे की एक बोलतात ना महाभारतामध्ये की जेव्हा द्रौपदीने एका वेळेस कृष्णाला हाक मारली तसा हा कृष्ण आपल्या पाठीशी सदैव उभा राहिलेला आहे. कधीच नाही बोलला नाही. म्हणून या कृष्णाचा आपण खूप खूप आभार मानू आणि त्याला खूप खूप शतायुष भेटू दे हीच चरणी समोर प्रार्थना मी करते. धन्यवाद. 2 शब्द बोलून मी संपवते. एकच बोलायचं आहे, हवातामुळे मी बोलले नाही. जसं उर्मिताईने बोललं, डोंगरी गल्ली कुठेच मागे नाहीये. सगळ्यात पुढे, सगळ्या क्षेत्रात पुढे आहे. अभ्यासाच्या, सर्व्हिसच्या आणि धंदेपाशी, गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या, प्रायव्हेट नोकऱ्या आणि खूप चांगल्या उंचीला गेलेल्या नोकऱ्या पाणी नावाजलेला नेम अँड फेम पूर्ण या डोंगरी गल्लीला आहे. पूर्ण गावाची शान डोंगरी गल्ली आहे. आणि ह्या डोंगरी गल्लीचा आम्हा माहेरकडीनं मला वाटतं सगळ्यांनाच अभिमान असणार आहे. बोला डोंगरी गल्ली की गोपाळ कृष्ण महाराज की. आणि अजून एक मला सांगायचं आहे, आपली गल्ली नृत्यामध्ये आणि संगीतामध्ये सुद्धा पुढे आहे. पहिला आपलं कोळी नृत्य फोल्क सॉन्ग आपण बोलतोय आणि डान्स आपल्या डोंगरी गल्लीवरूनच सुरुवात झालेली आहे की नाही. थँक्यू. मला त्यांचं पण अभिनंदन आणि खूप अभिमान वाटते. प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि गेल्या वर्षी जसं आम्ही महिला मंडळ आपली माहेरकणी जशी एकविरा मातेचं दर्शनाला गेली खूप थाटामाटाने खूप आनंदाने, तो दिवस अजूनपर्यंत प्रत्येकाच्या मनी आहे, प्रत्येकाला आठवण आहे. ही अशी आठवण फक्त आणि फक्त डोंगरी गल्लीमध्येच होतं. खूप सोय केली कार्यकर्त्याने, म्हणून तुमचा धन्यवाद. आणि तुम्हाला आमच्याकडून मानाचा म्हणजे मान दिल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटते की आमच्या अवतीभोवती ही एवढी मोलाची माणसं उभी आहेत. म्हणून आम्हाला खूप अभिमान आहेत. आम्ही डोंगरी गल्लीच्या माहेरकणी आहोत. धन्यवाद. 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 यानंतर शिल्पा सापाळे पाटील आपल्या समोर 2 शब्द व्यक्त करतात. आजचा जो दहीहंडीचा सोहळा आहे त्यात मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळते. खूप छान वाटतं आणि खूप भरून येतं सगळ्यांसमोर बोलताना. आजचा जो आपला नेत्रदीपक असा सोहळा आहे आपल्या सगळ्या भावांनी दिलेल्या प्रेमाच्या, हक्काच्या आणि माहीच्या आमंत्रणामुळे असा हा मला पाहिलेला मी शिस्तबद्ध सोहळा, अगदी देखणा सोहळा आणि सुग्रास भोजनाची मेजवानी जी आज आपल्याला मिळणार आहे ती आपल्या भावांमुळे. म्हणूनच माझ्या सगळ्या सख्या बहिणी
भेटलेले आहेत किंवा मला बसलेले आहेत त्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी डोंगरीकर तरुण मंडळ समिती कार्यकारी मंडळ आणि ज्या माझ्या महिला मंडळ आहेत ज्या नेहमीच अग्रेसर असतात सगळ्या कामात उत्साह दाखवतात त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. अशा सगळ्या पुढे जा आपल्या गल्लीची तसेच आपल्या वेसारा गावाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मला अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते किंवा ज्याचा आवर्जून उल्लेख करा असं वाटतो तो मला वाटतं मी साड्या वाटल्या होत्या तुम्ही सगळ्या भावांनी तो व्हिडिओ मी घरी असताना पाहिला तेव्हा जे सगळे भाऊजी मान्यवर मंडळी होती मला वाटतं आमचा जयंत भाऊजी कुठे आहे जयंत भाऊजी राजहंस आणि अजून सगळेजण बोलले की माझ्या बहिणींनो तुम्हाला कधीही गरज लागली तर या हे सगळे भाऊ तुमच्या पाठीशी आहेत. मला वाटतं अजून काय हवं आपल्या बहिणीला मिळाली ना तुम्हाला सगळ्या भावांना प्रेमाची आमच्या बहिणींच्या हो म्हणा मोठ्या खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आता आम्ही जाताना इथून काय करून येणार आहोत तर तुमच्या प्रेमाची आणि मायेची आणि हे जे आठवणीचे क्षण आहेत त्याची शिदोरी घेऊन जाऊ आणि या आठवणी आम्हाला पुढच्या 9 वर्षाची दहीहंडी येण्यासाठी आम्हाला पडणार आहे. परत एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद आणि खूप खूप आभार. खूप छान सगळ्यांनी इतकं म्हणजे आपल्या छानशा भावना व्यक्त केल्या आपल्या गल्ली आणि आपल्या मंडळाच्या प्रतीने. खरोखर खूप छान वाटलं आणि खरं हे सगळ्या गोड आठवणी घेऊन आपण आपलं पुढची वाटचाल करत असतो. आणि तत्पूर्वी या ठिकाणी मित्रांनो या डोंगरी तरुण मंडळाचे अतिशय सुरेख असे कलाकार गेली 30 वर्ष सातत्याने आपण जे बघतो मंदिर राम मंदिर इतकं सुंदर रेखीव काम करणारे आणि ज्यांना गॉड गिफ्टेड आपण म्हणतो की त्यांना देवाने देणगी दिलेली आहे की गावातील असा एक कलाकार आणि तो डोंगरी गल्लीचा आहे. आणि या ठिकाणी या महिलांच्या वतीनं सन्माननीय सतीश चांदी यांचे इथे ते सत्कार करू इच्छितात. सतीश प्लीज वेलकम. मी दीप्ती भगत यांनी विनंती करतोय की त्यांचा सन्मान करावा. जे विठ्ठल मंदिर पण बघता तुम्ही ते सुद्धा सतीश याने खूप मेहनतीने सजवलेलं आहे आणि नटवलेलं आहे. गेल्या हंडीमध्ये सुद्धा जे ते केलं होतं डोंगरी मंडळाने सतीश तुषार इव्हन राजाव या सगळ्यांची खूप मेहनत होती. तसेच मी इथे तुषार चिंचय उपेशसाठी यांचे सुद्धा मी आभार मानतोय. हे जोरदार या टाळ्या होते सतीश साठी खूप खूप छान. थँक्यू व्हेरी मच सतीश. आम्ही म्हणतो ना की गेल्या 10 वर्षापूर्वी मीच इथे होतो त्यावेळी सुद्धा जल्लोष इतका जबरदस्त होता आज इतका जबरदस्त आहे. आणि सगळ्या गोड आठवणी सांगताना आणि इव्हन खास करून तुम्हाला सगळ्यांना म्हणेन की डोंगरी गल्लीच अर्थात माझं नातं तर आहेच सगळे भावंड फ्रेंड सर्कल सासुरवाडी सगळे इथेच आहेत पण त्या डोंगरी गल्लीने मला गेल्या 30 वर्षापासून जो मान देत आलेले आहेत मला आजवर जेवढ्या प्रत्येक फंक्शनला यांच्या गल्लीमध्ये कोणी बोलणारे नाहीत असणं खूप हुशार लोक आहेत. राजहंस आहे महेंद्र आहे संदीप प्रशांत आहे म्हणा जितेन आहे म्हणा की भगवान आपले भरत दादा होते ते गेले. खूप खूप चांगली लोक या ठिकाणी आहेत पण तरी सुद्धा आवर्जून कुठलाही कार्यक्रमाची स्पर्धा क्रिकेट असू दे किंवा गल्लीचं फंक्शन असू दे किंवा एखाद्याचा बर्थडे असू दे त्यावेळी सुद्धा मला आवर्जून बोलवलं त्यामुळे खरोखरच या डोंगरी मंडळाच्या मनापासून खूप खूप आभार मानतोय. खूप खूप धन्यवाद डोंगरी तरुण मंडळाचे खूप खूप धन्यवाद. आणि या लोकांनी या ठिकाणी महिलांनी मला स्वतःचा सत्कार करू इच्छितात. मी दीप्तीला विनंती करेन कॅमेरामध्ये काय तू हव्यात धन्यवाद. तीनच्या ज्या भावना आता प्रकट केलेल्या आहेत त्या भले तिघी चौघीत बोलले असतील परंतु त्या तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत आणि आम्हाला ह्या सगळ्या पुरुषांना सगळ्या भावांना पुन्हा ती भरून आली.
बोलतात कोणी बोलत नाही. दहीहंडीचा एवढा थाटामाटामध्ये सुरुवात केलेली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू केलेला हा सोहळा दिवसेंदिवस अगदी प्रगट होणार आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी या मंडळाचा सत्कार करण्यासाठी आमच्या गल्लीतील तरुण आणि उत्साही मंडळाची रॉकमन स्टार उत्सुक आहेत. माहेरकरणींचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करेन, कारण माहेरकरणींनी आजचा हा कार्यक्रम अद्वितीय असा केलेला आहे, खूप रोमांचकारी केलेला आहे. सगळ्या जणी सहभागी झाल्यात, नाचत होत्या शिस्तीनं आणि प्रेमानं, सगळ्यांना ऊत भरून आलेले आहेत. आणि म्हणून सगळ्या माहेरकरणींचा हा सत्कार समजला जाईल. मी विनंती करतोय रॉकमन स्टारच्या सगळ्या स्वयंसेवकांना. तुम्हाला सांगतोय, कुरुक्षेत्रावरचं महाभारत संपलं होतं. कौरव आणि पांडव सगळेच संपले होते. भीष्म आणि बाकीच्यांच्या सगळ्यांचे क्रियाकर्म उरकून झालं होतं. आणि श्रीकृष्णानं सांभाळलेल्या 16,000 राधिका, त्यांना ज्या वेळेला त्यांच्या गावी मथुरेला पाठवायचं होतं त्यावेळेला श्रीकृष्णानं जबाबदारी दिली होती अर्जुनाला. अर्जुन म्हटल्यावर धनुर्धर सगळ्यांना माहिती आहे, त्यांनीच माशाचा डोळा फोडला होता आणि त्यांनीच करण्याचा वध केला होता. सगळ्यांना कौरवांना सोडवण्याचं काम देखील त्याच्या धनुष्य बाणानेच केलं होतं. असा हा महापराक्रमी अर्जुन. आणि त्या अर्जुनाला सांगितलं होतं की ह्या सगळ्या 16,000 बहिणींना तो घेऊन जायचं. राधिका म्हणजे कोण, तर श्रीकृष्णाच्या बहिणी. त्याच्या नावाचं त्यांनी मंगळसूत्र घातलं होतं, पण त्या बहिणीच होत्या आणि त्यांचं रक्षण करत त्यांना घेऊन जावं असं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. तुम्हाला काय वाटतं, अर्जुनानं त्या 16,000 बहिणीचं संरक्षण केलं नाही, तर त्या ठिकाणी श्रीकृष्णाचा जो आशीर्वाद होता अर्जुनापासून तो परावृत्त झाला होता. आणि म्हणून अर्जुन त्या 16,000 बहिणींचं रक्षण करू शकला नाही. ही शोकांतिका आहे. मात्र ज्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत आहेत त्या ठिकाणी सदैव महिला आणि पुरुषांचं रक्षण होतं. आणि म्हणूनच हा दहीहंडी उत्सव आपण जोमानं आणि उत्साहाने साजरा करीत असतो. हीच आश्वासन देतो की सगळ्या बहिणींना की हा डोंगरीकर तरुण मंडळाचा संदेश, शिस्त आणि उत्साह तुमच्या गल्लीमध्ये देखील सुरू करावा. तुमच्या गल्लीमध्ये देखील टाइम टेबल आणि वेळापत्रक, लग्न असो की अजून मोठा कार्यक्रम असो, त्या ठिकाणी देखील तुम्ही अंमलबजावणी करावी अशी विनंती करून आजचा हा या ठिकाणी कार्यक्रम. आज आमच्या ठिकाणी बरेच चांगले कार्यकारी सदस्य इथे आले आहेत. त्यांना रुपाली पाटील सन्मानित करतील. राजाव साहिल, आणि खरोखरच हे योग्य आहे. सगळ्यांनी इतका छानसा सोहळा इथे पार पडताना तुमचं सहकार्य या मंडळाला मिळालं आणि मंडळाने सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने सन्मानित केलं, आदर राखला तुमचा. आणि असेच सोहळे नक्कीच छानरित्या पार पडतील. तसे मित्रांनो, आज आमच्यापैकी या महिला मंडळापैकी वैशाली डोंगरीकर माले, तिचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो, कारण आज त्या उपस्थित नाही आहेत या ठिकाणी, काही घरगुती कारणास्तव येऊ शकलाय, पण तिचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि जोरदार टाळ्या तिच्यासाठी सुद्धा, कारण तिने खूप मेहनत घेतली. खरोखरच सगळ्यांच्या स्मरणात राहतील. न भूतो न भविष्य असे क्षण काही दिवसांपासून बघतो या डोंगरीगली मंडळामध्ये. असेच आपण सगळे आनंदित खुश राहूया. आणि दरम्यान या ठिकाणी अजून एक कलाकार तुषार चिंच इथे आलेला आहे, त्याचे सुद्धा आम्ही आभार प्रकट करतोय. हा तुषार महादेव चिंच आहे आणि हा सुद्धा गेली 30 वर्ष सतीश चांदी यांच्या सोबत एक असा कलाकार आहे, हरवणारी कलाकार, खूप खूप मेहनत करतो. तरी मी नाव घेतो उपेशसाठी, नंदा कोळी या सगळ्यांचे आम्ही आभार मानतोय ज्याने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल. सन्माननीय खजिनदार श्री केदार चिंचे अरविंद डिग्री आजच्या कार्यक्रमाला आपण उद्बोधित करावं. डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चिखले, आमचं मंडळ आणि माझा माहेरकरणी, खरोखर कुठला पण
प्रोग्राम माहेरकरणीचा असला का आनंद वाटते मंडळाला. काय द्यावं आणि त्यांचं काय काम करावं हेच आमच्या मंडळाची अपेक्षा असते. आमच्याजवळ या, तुमचं काय काम आहे. आज मगाशी पण बोलले की आपल्या गल्लीमध्ये बरेचसे म्युझिक डायरेक्टर सगळे होऊन गेले, पण माहेरकरीमधून आपली शैला चिखले आज उपस्थित आहे. आज तिचं नाव गावोगाव आहे, कारण ती डोंगरी गल्लीची महिला माहेरकरी नाही. कुठल्या गावी जाऊ दे मी, तर आमच्या बाजूला शैला चिखले राहतात, बोलतात अरे तुझ्या बाजूला कशी राहते, इथे कशी राहते, घर कुठे आहे, म्हणजे अशा एकदम आनंदाने बोलत असतात. कारण तिची गाणीच अशी आहेत आजपर्यंत ती कोणी गाऊ शकत नाही, कारण ती डोंगरी गल्लीची महिला मंडळ आहे. हे बस आहे आपले माहेरकरी नाही. माहेरकरणीचं मी गेल्या मीटिंगमध्ये याच्यामध्ये बोललो होतो साऱ्या वाटायच्या, कुठलं तुमचं काम असेल आमच्या मंडळाजवळ या, कुठली गरज असेल तुम्ही आडल्या असाल, आनंद झाला तर आपण सगळेच येतो, पण तुमचं दुःखाचं काम असेल तर आमच्या मंडळाजवळ या, आम्ही तुमच्या हाकेला उभे आहोत. आपल्या गल्लीत जवळ पैसा नाही, इस्टेक नाही, पण तुम्ही जमल्यानंतर आम्हाला खरोखर वाटते की आमची इस्टेक हीच आहे. पैसा कुठे घेऊन जाणार नाही, कारण आम्हाला कधी कधी असं वाटते की कुठला तरी प्रोग्राम 2 वर्ष झाली 3 वर्ष झाली आयता की माहेरकडला घेऊन जावं, खंडीरला घेऊन जावं. आमच्या मनाला एकदम भावना वेगळ्याच होतात. कुठला गॅप पडला की आमच्या माहेरकरणीचीच आम्हाला आठवण येते. काय कुठे आपण घेऊन जात नाही, पण दिसल्यानंतर आपल्या ते वारवडिलांवर आम्हाला सांगून ठेवलेलं आहे, तसं त्यांच्या आधारित आम्ही काम करत असतो. त्यांचं शिक्षणातच आम्ही काम, त्यांचं बोलणं कसं काय कसं ते सगळेजण आम्ही त्यांचेच सगळे 20-25 वर्ष झाली सगळे इथेच आहोत. कारण त्या लोकांनी आम्हाला काय करायला सांगितलं, त्यांच्यापेक्षा आम्ही चांगलं करायचा प्रयत्नच करतो आणि प्रयत्न करणारच. कारण शिक्षण हे आपलं कोणी सांगितलं तर ते महत्वाचं असतं. आज आपल्या गल्लीमध्ये बरेचसे होऊन गेले, सगळे सांगितलं शिक्षणापेक्षा खरोखर आनंद वाटतं. आम्ही त्यांचे सत्कार पण करत असतो. मी नेहमीच म्हणत असतो की दुःख सुख आपलं सगळ्यांना असतं, पण एकमेकांच्या आज माहेरकरणीचं आपलं नातं नसलं डोंगरी गल्लीमध्ये, लग्नाचं म्हणा काय, पण आवर्जून या. आम्ही पण तुमच्याला येऊ म्हणजे येऊच. आम्ही आम्हाला एकदा हाक द्या, तुमचं कुठलं कार्य असेल लग्नाचं बिग्नाचं, आणि आताच आपले नातं जास्त वाढते, कमी न व्हावाचं. नातं वारवाचं आपल्या हातानं आहे. आणि आज आम्ही 10 वर्ष आज माहेरकरणीचं केलं होतं आणि आज आम्ही असं वारविलं. याच्याशिवाय ते दुसरी 10 वर्ष आमच्या हातात मिळली, त्यातून आम्ही 3 पटीशी सगळं करू. काय कमी पराव देवाची नाही, पण आमचे बरोबर येताना आमचे व्यवस्थित बोलता, आम्ही तुमच्याशी बोलतो, त्याचा आनंद आम्हाला दुगना होते. खरोखर 2 शब्द बोलावं दिले. खूप खूप धन्यवाद नंदा, खूप खूप धन्यवाद. नंदाई थांबा. हो नंदाई, इथे मला एक शब्द तिच्यावरनं बोलायचा आहे. जेव्हा आम्ही मंडळ जमलो तेव्हा मला विचार पडला की आपण काय करायचं, जेवण कसं करायचं. आमच्या मनात एक विचार नाव आलं, नंदा कोल. तिला बोलवलं, तिने आम्हाला एक सजेशन दिलं का डोंगरी गल्ली खूप मोठी गल्ली आहे, त्यांना एवढं जेवण लागते. ते म्हणजे आम्ही बोलली तुझ्या हिसकावर सोडते. पण तिने पण खरंच आपण बोलतो ना अन्नपूर्णा हीच आपली माऊली आहे, तशी खरंच नंदा अन्नपूर्णा आपली आहे. खूप म्हणजे आम्हाला साथ खूप दिली. आम्हाला एक म्हणजे तिला सांगायचं, आम्हाला दिलं, आम्ही सांगितलेलं का आणि दिलं तिने किती मोठं, हे मोठंच आम्हाला सरप्राईज आहे. धन्यवाद नंदाई, थँक्यू. धन्यवाद. यानंतर सन्माननीय जयेंद्र लडगे 2 शब्द सांगतील. डोंगरीकर तरुण मंडळाचे माझे सहकारी आज 2025 याचे मानकरी डोंगरीकर तरुण मंडळ, त्याचे अध्यक्ष प्रशांत चिखले आणि आम्ही सर्व सहकारी आज हा सोहळा आपल्याला दहीहंडीचा या माहेरकरणीने आज आम्हाला इथं बसून सन्मान केला, त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. जेणेकरून आज मी सांगेन की आज आपलं तुम्हाला आम्ही बोलतोय की जेणेकरून आज आपण आमच्या लाडक्या सख्या बहिणी आणि आई वगैरे सगळ्या झाल्या,
पण आपण पहिलं मुख्य म्हणजे आमच्या तुम्ही 18-20 वर्षापर्यंत आमच्या तरुण मंडळाच्या या प्रत्येक सभासद होत्या. आज आपण विलीन झाल्या म्हणजे लग्न झाल्यानंतर 18-20 कुणाचं 25 या कार्यामधून आपण आपल्या या गावामध्ये परिसरामध्ये येऊन आज जो सोहळा तुम्ही इथं साजरा करून एवढा उत्साहाने दाखवला त्याला मला वाटते की मला अभिमान वाटतोय की आमच्या माय बहिणी त्याच्या माय आणि माझ्या मुली पण असतील त्याच्यात. आज मी 70-71 वर्षाचा झालो तर आज 71 वर्षामध्ये मी याच्यात 8 ते 10 सोहळे बघितले. पण या 71च्या वयामध्ये येत असताना एवढा सोहळा आम्ही पूर्वी कधी बघितला नाही. असं वाटते की अजून याच्यातनं वाढेल. आज बघितलं असेल या आपल्या मुलींनी माझ्या मेवणी बोलेल की आज ज्यानी जे बोललंय एवढा इतिहास सांगितला पोरींनी. आज आमच्या डोळ्यातनं माझ्या डोळ्यातनं स्वतः पाणी येऊ लागलं की जेणेकरून मी भावानी आज मेवण्यानी जावयानी असं बोलवलं. आज हा उत्साह आपल्या या आज 2 दिवस आहेत पण तुम्हाला मी आवर्जून सांगेन या 2 दिवसामध्ये तुम्ही हक्काने या जेणेकरून आपल्याला शनिवारी कार्यक्रम आणि शुक्रवारी या कार्यक्रमाने तुम्ही येणारच. आणि एवढा जो आनंद आहे आपण आपल्या डोंगरी गल्लीचा आज गावाला माहीत आहे आपल्या गल्लीचा गावाला इतिहास आज आपल्या वडिलांनी जे आपल्याला सगळं दिलेलं आहे त्याचा आम्ही आज सगळे व्यवस्थितपणे नीटकं व्यवस्थित ठेवतोय. आणि हा तुमचा या मुलींचा आईचा सगळ्यांचा आमच्यावर विश्वास आहे. हे बोलून उद्याच्या दहीहंडीला सगळ्या जणी या. एवढी नाही 1 नाही 2 नाही या 5 पटीने मजा करा. पुढचं आयुष्य बघायचं आहे ते बघू पण या आयुष्यामध्ये प्रत्येकाने एन्जॉय करून गेलंच पाहिजे. एवढं बोलून गोपाल कृष्ण महाराज की गोविंदे. चला हंडी कुणाची हे छानसं घोष वाक्य मित्रांनो शरद कठीण यांनी आपल्या गावाला आणि गल्लीला दिलंय. जोरदार टाळ्या होते त्या शरद कठीणसाठी. खरोखरच हे सगळे घोष वाक्य ही सगळी स्मरणात राहणारे वाक्य आपल्या नेहमी झोपेत न उठलं म्हणा किंवा 1 वर्ष दिवस गेले तरी आम्हाला साड्या घेतल्या कॅडबरी अभिमान गोविंदे. धन्यवाद भारती. तसेच आज आमच्यात उपस्थित म्हणजे आपल्यात उपस्थित सन्माननीय महेंद्र लडगे यांना विनंती करेन की आजच्या कार्यक्रमाला आपण उद्बोधित करावं. गोविंदे गोपाल कृष्ण महाराज की. डोंगरीकर तरुण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत चिखले, सेक्रेटरी जितेन सेक्रेटरी पंकज कोळी आणि तहसीलदार केदार चिंचा आणि सगळे सदस्य. माहेरकरींचा सोहळा आपण बरीच वर्ष आपण बघत आलेलो आहे. आता माहेरकरणी आणि डोंगरीकर तरुण मंडळ असं अलग आहे असं मला काय वाटत नाही. हे आपण सगळे डोंगरीकर तरुण मंडळाचे सभासद आहेत असं समजून आजपर्यंत आपण चालत आलेलो आहे. या सोहळ्यामध्ये बघायला गेलं तर मी पण बरंच टाइम बघितलंय. कीर्ती पोकाळ ही कधी पिक्चर मध्ये येत नाही. ती पिक्चरच्या पडद्याच्या पाठीमागे उभे राहून ती काम करत असते. मी तिला विनंती करेन की तुम्ही एवढी मेहनत करता ते तुम्ही पुढे आले पाहिजे. आज या डोंगरीकर तरुण मंडळामध्ये तो ड्रेस पण देवाना ड्रेस असू दे ते कुठल्याही प्रकारचं कार्यक्रम असू दे कार्य असू दे पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य करते. त्याच्यामुळे मी डोंगरीकर तरुण मंडळाचे तिचे आणि तिच्या सर्व सदस्य कार्यकारी मंडळाचे मी आभार मानतोय. पुन्हा एकदा मी जास्ती बोलणार आहे की आपल्याला माहिती आहे की हा सोहळा आपण पार पाडत असताना आपण बहिणींनी आपल्या जवळ यावे आपल्या बरोबर राहावे यासाठी आम्ही वारंवार कोशिश करत असतो आणि तुमचा पाठिंबा आम्हाला मिळत असतो. आम्ही तुम्हाला अजून एक शाश्वती देतो की याच्या पुढे
कुठे पण कुठला कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सर्वजण सहभागी करू एवढं करून माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. यानंतर मंडळाचे सन्माननीय सहसेक्रेटरी पंकज कोळी आपल्याला इथे 2 शब्द सांगू इच्छितात. प्रथमतः मी डोंगरीकर तरुण मंडळाच्या वतीनं माझ्या मायकर्णींचं मी हार्दिक स्वागत करू इच्छितो आणि आपली कुलस्वामिनी एकवीरा देवी माहेरकर्णीच्या वतीनं तिला एक पवित्र वंदन करतो आणि गोविंदा 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 गोविंदा. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, आमचे सर्वांचे लाडके अध्यक्ष आपले प्रशांतजी चिखले, सेक्रेटरी जितेंद्र चिंचे, खजिनदार केदार चिंचे, माझे अध्यक्ष महेंद्र लडगे, जयेंद्र लडगे माझे अध्यक्ष आणि माझं सर्व कार्यकारी मंडळ. मला मागाशी तर सर्वांनी भरभरून बोललं. ते बोलत असताना आपली सापाले शिल्पा सापाले जेव्हा ते बोलत होते ना, माझं मन एकदम भरून गेलं, तल्लीन झालो मी. आणि खरोखरच म्हणजे मी आणि कुठल्या तरी याच्यात गेलो की म्हटलं मी आता बोलण्यासारखं भरपूर आहे. मी कार्यक्रम पण उपक्रम पण बरंचसं ठिकठिकाण राबवतो. मी थोडक्यातच बोलेन, डोंगरीकर तरुण मंडळ आहे हे कधी याला म्हातारपण येणारच नाही. आणि डोंगरीकर तरुण मंडळ कोणतंही कार्य करते त्याचे सर्व कार्यकारी मंडळ, सभासद, सदस्य आणि हितचिंतक आणि त्यांना जो लाभतो तो आशीर्वाद माहेरकर्णी वासींचा. आणि माहेरकर्णींनो, डोंगरीकर तरुण मंडळ तुमच्या सदैव पाठीशी राहील आणि तुम्ही कोणतीही खंत बाळगू नका. मगाशीच या लोकांनी मला एक विनंती केली, ती विनंतीला मी त्याचा मान ठेवीन. तुमचा कोणताही उपक्रम राबवण्यात येत असेल, पवित्र कीर्ती तुम्ही मला कधी तुम्ही हाक मारा. माझ्यासोबत एक खंबीर आपलं अध्यक्ष सोबत आहेत, खंबीर मंडळ सोबत आहे. तुम्हाला त्याचा पाठपुरावा होईल आणि जे होते तेवढं सहकार्य करेन. अंतिम मध्ये बोलेन, पुन्हा बोलेन, ठिकठिकाणी कार्यक्रम राबवत असतो मी. युनियनचं माध्यम असू दे, पक्षाचं माध्यम असू दे आणि कोणतं माध्यम असू दे, पण जन्म घ्यावा तो डोंगरी गल्लीतच घ्यावा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द सांगितलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पंकज कोळी यांचे खूप खूप आभार. छान मार्गदर्शन या ठिकाणी केले. मित्रांनो, दरम्यान या ठिकाणी आपल्या डोंगरीगिरी तरुण मंडळाच्या दीपिका चिखले ज्या वेसावपडी जमात ट्रस्टच्या विश्वस्त आहेत, त्यांनी म्हणजे मिळवून आणलेली या सुंदरशा सोहळ्याला म्हणजे डोंगरीगिरी तरुण मंडळाला आजच्या दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्तानं एक छोटीशी देणगी त्यांनी आणलेली आहे. आपण ही अध्यक्षांना विनंती करेन की दीपिका ही देणगी सन्माननीय अध्यक्ष प्रशांत चिखले मंडळाचे अध्यक्ष यांना सुपूर्द करतील. जोरदार टाळ्या वाजवा. दीपिका. यानंतर मी सन्माननीय सेक्रेटरी डोंगरी तरुण मंडळाचे श्री थँक्यू अर्थात जितेंद्र चिंचेबद्दल सुद्धा म्हणेन की गेली अनेक वर्ष तो पदाधिकारी पद या डोंगरी मंडळात आहे. अनेक वर्ष अध्यक्ष सुद्धा होता, सेक्रेटरी सुद्धा आहे. खूप खूप त्यांच्या कारकिर्दीत या डोंगरी गल्लीने अनेक मोठमोठी फंक्शन उपक्रम पाहिले. जोरदार टाळ्या एकदा होते जितेंद्र चिंचेसाठी. खूप खूप छान तो काम करतो आहे. यानंतर मी विनंती करेन सन्माननीय डोंगरी तरुणाचे अध्यक्ष श्री प्रशांत चिखले की आजच्या ह्या सुंदरशा छानशा कार्यक्रमाला आपण उद्बोधित करावं. नमस्कार. सर्वप्रथम मी माहेरकर्णीचा आदर करीन की त्यांनी एवढी उपस्थिती लावून आमच्या ज्या कार्यक्रमाला चांद लावले. माहेरकर्णीशीच मी बोलणार आहे कारण का सर्वांनी भरपूर सांगितलं.
त्याचाच आता मी रिपीट करणार नाही. माहेरकरीला मी एवढंच सांगेन, मला केव्हा पण हाक द्या, रात्री अपरात्री सुखा दुःखात नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. 110% उभी राहणार आमचं मंडळ. कारण का मी चेअरमॅन असल्या कारणाने हे माझं एकट्याचं काम नाही. कारण का जे सर्व मंडळ माझ्या पाठीच्या ज्या सर्व मंडळाचं एकजुटीने आम्ही काम करतो. कारण का आमची काम करण्याची रूपरेषा आधी 1 महिना किंवा 2 महिने आधीच ठरते. परत जास्त का बोलणार नाही. माहेरकरीला मी एवढंच आहे की शेवटचे आमचे 2-3 दिवस आता राहिलेले आहेत, त्यात तुम्ही सर्व माहेरकरी आवर्जून उपस्थित राहा, त्याचा आनंद घ्या. केदार बोलल्याप्रमाणे आपल्या गल्ली भरपूर गायक गायिका म्युझिक डायरेक्शन भरपूर झालेले आहेत. त्यांनी आता आमच्या बहिणीचंच नाव घेतलं, शैला चिखले. कारण का शैला चिखले जेव्हा गायची तेव्हा मी तिच्याबरोबर खाली मागून जायचो, कधी कोरस विरस दिला नाही. कधी रात्री आपण तिच्याबरोबर मी त्याच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या पाठीच मागे उभा राहायचो. कारण काय बहीण आणि भावाचं जे नातं असते ते दुसरे कुठे भेटणार नाही. ते भेटणार ते फक्त आपल्या वेसावे गावातच भेटणार आहे. कारण काय बहिणीला कुठे काय झालं का भावाला कुठे काय झालं तर आवर्जून ते उपस्थित राहतात. आणि परत एकदा मी आपल्या माहेरकरणीला आमच्या माहेरकरणीला असंच दीर्घ आयुष्य लागू दे की आता ही 9 वर्षांनी 10 वर्षांनी अजून त्यांना अंडी राबू दे. आणि शिक्षणाचं मी थोडंफार बोलेन. कारण काय आता आपले धंदे राहिले नाहीत, कुठे काय आता नोकऱ्याच बघा कधी टेम्पररी आहेत, 4 दिवस नाही गेले की त्यांची नोकरी जाते. आणि आपल्या फॅमिलीवर आपल्या मुलांवर थोडं लक्ष द्या. कारण का आपल्या 2 दिवस झाले की 1 हप्ता झाला की सण येतात, त्याच्यामध्ये ते शिक्षणाची पण हे होतं आणि कुठे काय लक्ष न भेटेल. परत एकदा मी सांगतो की आपल्या कुटुंबावर जरा नको 100% नको, कमसे कम 60-75% तरी आपल्या घरावर कुटुंबावर लक्ष द्या. कारण काय आता समाज आपला कुठे काय राहिलेला नाही. बघा एवढे दिवस आपल्याला एवढी मजा करायला देतात, पण कुठे ना कुठे तो हे थांबणारच आहे. कारण काय एवढे दिवस पण आपली परंपरा संस्कृती एवढे दिवस आपल्याला ते नंतर प्रॉब्लेम होणारच आहे. परत एकदा मी सर्व माहेरकरणीचे आणि माझ्या बहिणींचे अभिनंदन करेन की त्या लोकांनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थिती लावली. एवढे बोलून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शेवटचा आता मयूर कोळी यांचे आम्ही आभार मानतोय. आमचे DJ मास्टर, जोरदार टाळी द्या मयूरीसाठी सुद्धा, ज्याला लाडाने त्याला आबा म्हणतात. रे गोपाला, गोविंदा रे गोपाला, गोविंदा रे गोपाला, गोविंदा रे गोपाला. हे डोंगरी करायले न हंडी पोरावला, डोंगरी करायले न हंडी पोरावला, डोंगरी करायले न हंडी पोरावला, डोंगरी करायले न हंडी पोरावला. आयलेन रे मानाची हंडी पोरावला. आयलेन रे मानाची हंडी पोरावला. नवसाची हंडी आमचे डोंगरी गल्ली